तुम्ही कधी असा विचार केला आहे का? काही लोक एकही शब्द न बोलता संपूर्ण खोलीवर प्रभाव टाकतात आणि काही लोक दिवसभर बोलूनही कोणाच्याही लक्षात राहत नाहीत. असं का होतं? शांत राहणारे लोक खरंच कमकुवत असतात की त्यांच्या शांततेमध्ये अशी काही ताकद असते जी सामान्य माणसाला कधीच समजत नाही? आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो, कारण आज आपण अशा पुस्तकांचा सारांश पाहणार आहोत जो शिकवतो कधी बोलायचं आणि त्याहून महत्त्वाचं कधी शांत राहायचं. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की पहा, कारण शेवटी मी असा नियम सांगणार आहे ना, जो समजला तर लोक तुमचा आदर आपोआप करू लागतील. अध्याय पहिला सांगते, शांतता म्हणजे कमजोरी नाही बरं का. आपल्या समाजात एक मोठा गैरसमज आहे, जो जास्त बोलतो तोच हुशार, जो प्रत्येक गोष्टीला उत्तर देतो तोच शक्तिशाली. पण वास्तव त्याच्या अगदी उलट आहे. जंगलाचा राजा सिंह दिवसभर गर्जना करत फिरत नाही. समुद्र आपली खोली कधीच सांगत नाही आणि हिरा स्वतःची किंमत कधीच सांगत नाही. कारण खरी ताकद कधीच ओरडत नाही, ती शांत असते. आता एक गोष्ट सांगते. एका गुरुकडे 2 शिष्य आले. पहिला शिष्य सतत बोलत होता, स्वतःचं ज्ञान दाखवत होता, आणि दुसरा फक्त शांतपणे गुरूंचं ऐकत होता. दिवस संपला. गुरूंनी दुसऱ्या शिष्याला आशीर्वाद दिला. पहिल्याने विचारलं, गुरुजी, मी तर जास्त बोललो, मग मला का नाही? गुरु हसले आणि म्हणाले, जो भरलेला असतो ना तो शांत असतो, रिकामं भांडच जास्त आवाज करतं. आता अध्याय दुसरा सांगते, लोक शांत व्यक्तीला का बरं घाबरतात? कल्पना करा, कोणीतरी तुमचा अपमान करतो. तो अपेक्षा करतो तुम्ही रागवाल, भांडाल, उत्तर द्याल, पण तुम्ही फक्त हसता आणि शांतपणे तिथून निघून जाता. त्या क्षणी समोरच्या व्यक्तीच्या मनात प्रश्न निर्माण होतो, हा एवढा शांत का आहे? हीच मानसिक ताकद आहे. मानसशास्त्र सांगतं, लोकांना त्या व्यक्तीची जास्त भीती वाटते जिचा पुढचा निर्णय त्यांना समजत नाही. शांत व्यक्ती आपल्या भावना इतरांच्या हातात देत नाहीत. आता अध्याय तिसरा, प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. आज सोशल मीडियामुळे प्रत्येकाला प्रत्येक विषयावर मत देण्याची सवय लागली आहे. वाद, भांडण, टीका, ट्रोलिंग यामध्ये लोक स्वतःची मानसिक शांतता गमावून बसतात. पण या पुस्तकात एक सुंदर वाक्य आहे, तुमची प्रत्येक लढाई लढणं आवश्यक नाही. काही लढाया जिंकण्यासाठी त्या सोडून द्याव्या लागतात. कारण वेळ, ऊर्जा आणि मानसिक शांती हीच तुमची खरी संपत्ती आहे. प्रेरणादायी उदाहरण सांगते. एका मोठ्या कंपनीत 2 कर्मचारी होते. पहिला नेहमी वाद घालायचा, दुसरा फक्त कामावर लक्ष द्यायचा. प्रमोशनची वेळ आली. सगळ्यांना वाटलं पहिल्यालाच मिळेल, पण प्रमोशन दुसऱ्याला मिळालं. बॉस म्हणाला, जो स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकतो तोच मोठ्या जबाबदाऱ्या सांभाळू शकतो. पण या पुस्तकात पुढे एक अशी गोष्ट सांगितली आहे ना, जी जाणून घेतल्यानंतर तुम्ही लोकांशी बोलण्याची पद्धत कायमची बदलाल. कमी बोलणाऱ्याचा आदर लोक जास्त का करतात आणि शांत राहून स्वतःची किंमत कशी वाढवायची, याचं उत्तर पुढच्या भागात मी सांगणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण पुढचा नियम तुमचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदलू शकतं. आता दुसऱ्या भागात काय सांगतं, कमी बोलणाऱ्या व्यक्तीचा आदर लोक जास्त का बरं करतात? तुम्हालाही प्रश्न पडला ना? मित्रांनो, मैत्रिणींनो, एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, ज्या गोष्टी सहज मिळतात त्याची किंमत कमी असते. हवा मोफत आहे म्हणून तिची किंमत कळत नाही, पण एक थेंब पाण्यासाठी वाळवंटात माणूस सर्व काही द्यायला तयार होतो. अगदी तसंच जे लोक प्रत्येक क्षणी बोलतात, प्रत्येक गोष्टीवर मत देतात, त्यांच्या शब्दाची किंमत हळूहळू कमी होत जाते. पण जो व्यक्ती फक्त योग्य वेळी बोलतो, त्याचं एक वाक्यसुद्धा लोक मनात साठवून ठेवतात. तुमचे शब्द म्हणजे संपत्ती आहेत. कल्पना करा, तुमच्याकडे एक बँक अकाउंट आहे, पण तुम्ही विचार न करता रोज पैसे खर्च करत आहात. एक दिवस ते अकाउंट रिकामं होईल. शब्दाचंही तसंच आहे. विचार न करता बोलणारा माणूस हळूहळू स्वतःचं महत्त्व कमी करत जातो. पण जो प्रत्येक शब्द विचारून करून बोलतो ना, त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात. एक सत्य घटना,
एका मोठ्या उद्योगपतीला पत्रकाराने विचारलं, तुमच्या यशाचं रहस्य काय आहे? सगळ्यांना वाटलं तो एक मोठं भाषण देईल, पण तो फक्त हसला आणि म्हणाला, मी बोलण्यापेक्षा ऐकणं जास्त शिकलो, फक्त एवढंच. पण त्या एका वाक्याने हजारो लोकांना आयुष्याचा धडा मिळाला. शांत राहणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं. राग आला आणि रगेच उत्तर दिलं तर जिंकेल कोण? समोरचं. कारण त्याने तुमच्या भावना नियंत्रित केल्या. पण राग आला तरी तुम्ही स्वतःला थांबवलं, तर खोल श्वास घेतला आणि योग्य वेळेची वाट पाहिली, तर विजय तुमचाच. कारण ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला त्याला जग हरवूच शकत नाही. लोक तुमची परीक्षा घेत असतात. अनेक वेळा लोक मुद्दाम तुम्हाला चिडवतात, अपमान करतात, तुमची प्रतिक्रिया पाहतात. कारण त्यांना तुमच्यावर नियंत्रण मिळवायचं असतं. पण जर तुम्ही शांत राहिलात तर त्याचा संपूर्ण खेळ तिथेच संपतो. मौन हे अनेकदा सर्वात प्रभावी उत्तर असतं. एक प्रेरणादायी कथा सांगते. एका साधूकडे एक माणूस आला. तो साधूला सतत शिव्या देत होता. 10 मिनिटं, 20 मिनिटं, अर्धा तास. पण साधू शांत बसले. शेवटी तो माणूस थकला. तो म्हणाला, तुम्ही काहीच उत्तर का दिलं नाही? साधू हसले आणि म्हणाले, कुणी भेटवस्तू दिली आणि आपण स्वीकारली नाही तर ती भेट कोणाकडे राहते? तो म्हणाला, ज्याने दिली त्याच्याकडे. साधू म्हणाले, मग तुझा रागही मी स्वीकारला नाही, तो अजूनही तुझ्याकडेच आहे. हे ऐकून तो माणूस रडू लागला. त्या दिवशी त्याला शांततेची खरी ताकद समजली. आयुष्य बदलणारा नियम सांगत्या, लक्षात ठेवा. प्रत्येकाला उत्तर देणं ही बुद्धिमत्ता नाही. कोणाला उत्तर द्यायचं आणि कोणाला शांततेत सोडायचं हीच खरी बुद्धिमत्ता आहे. पण या पुस्तकात पुढे एक असा नियम सांगितला आहे ना, जो तुमचा आत्मविश्वास अनेक पटींनी वाढवू शकतो. फक्त शांत राहून लोकांच्या मनात स्वतःची किंमत कशी वाढवायची आणि शांत व्यक्ती खोलीत आली की लोक तिच्याकडे आपोआप का पाहतात, याचं रहस्य आता मी तुम्हाला सांगणार आहे. ऐका. शांत व्यक्ती खोलीत आली की सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे का जातं? कधी असा अनुभव आला आहे का तुम्हाला पण? एखादा माणूस खोलीत प्रवेश करतो, तो काहीच बोलत नाही, तरी सुद्धा सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे वळतात. का बरं? काय कारण असेल? आत्मविश्वासाला आवाजाची गरज नसते. खरी ताकद नेहमी शांत असते. आत्मविश्वास ओरडत नाही, तो दिसतो. आज अनेक लोक स्वतःला मोठं दाखवण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी बोलतात, स्वतःचं कौतुक करतात, प्रत्येक संभाषणात स्वतःचाच विषय काढतात. पण ज्याला स्वतःवर विश्वास असतो त्याला स्वतःची जाहिरात करण्याची गरजच नसते. सूर्य रोज उगवतो, पण तो कधी सांगत नाही, मी प्रकाश देतो. तरी सुद्धा संपूर्ण जग त्याची वाट पाहतच ना. एक प्रेरणादायी कथा सांगते. एका गावात 2 नेते होते. पहिला प्रत्येक भाषणात स्वतःचं कौतुक करायचा. दुसरा लोकांचं ऐकायचा, गरज असेल तेव्हाच बोलायचा. काही वर्षांनी निवडणूक झाली. सगळ्यांना वाटलं पहिलाच जिंकेल, पण जिंकला तर दुसरा. कारण लोक म्हणाले, ज्याने आम्हाला ऐकलं त्यालाच आम्ही निवडलं. ऐकण्याची ताकद सांगत्या. या पुस्तकात एक सुंदर विचार सांगितला आहे. लोकांना तुमचं ज्ञान नको असतं, त्यांना आधी त्यांचं मन समजून घेणारा माणूस हवा असतो. जेव्हा तुम्ही शांत राहून समोरच्याचं पूर्ण बोलणं ऐकता, तेव्हा त्याला वाटतं हा माणूस माझा आदर करतो, आणि आदरातूनच विश्वास जन्माला येतो. तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक सांगू. अनेक लोक रागात निर्णय घेतात, दुःखात नाती तोडतात आणि अहंकारात आयुष्यभर पश्चाताप करतात. जर त्या क्षणी फक्त 5 मिनिटं शांत बसलं असतं तर कदाचित संपूर्ण आयुष्य बदललं असतं. म्हणून जेव्हा भावना उफाळून येतात तेव्हा निर्णय घेऊ नका. शांत व्हा, विचार करा, मगच बोला. एक प्रभावी उदाहरण सांगते. एका मुलाला त्याच्या वडिलांनी सांगितलं, राग आला की लगेच उत्तर देऊ नको. मुलगा म्हणाला, का? वडील म्हणाले, कारण गरम लोखंडावर हात ठेवला तर भाजशील, पण तेच लोखंड थंड झाल्यावर त्याचं सुंदर शिल्प बनतं. तसंच गरम डोक्याने बोललेले शब्द नाती तोडतात, शांत मनाने बोललेले शब्द नाती जोडतात. एक गोल्डन रूल सांगते तुम्हाला.
आजपासून कोणी तुमचा अपमान केला तर स्वतःला एकच प्रश्न विचारा, याचं उत्तर दिल्याने माझं आयुष्य चांगलं होणार आहे का? जर उत्तर नाही असेल तर शांत राहा, कारण प्रत्येक लढाई जिंकण्यापेक्षा स्वतःची शांतता जपणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आता शेवटचा धडा सर्वात शक्तिशाली आहे बरं का. हा धडा शिकलात तर लोक तुमचा आदर तर करतीलच, तुमचं व्यक्तिमत्वही प्रभावी बनेल आणि तुम्ही कमी बोलूनही मोठा प्रभाव निर्माण कराल. आता पुढचा आणि शेवटचा भाग, शांततेचे 7 सुवर्ण नियम. मित्रांनो, मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण समजलो शांतता म्हणजे कमजोरी नाही, तर ती आत्मविश्वास, संयम आणि परिपक्वतेचं सर्वात मोठं लक्षण आहे. पण आता या पुस्तकातील सर्वात महत्त्वाचा भाग, सायलेन्स रूल्स. हे नियम फक्त वाचण्यासाठी नाहीत बरं का, तर आयुष्यात जगण्यासाठी आहेत. पहिला नियम, प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देऊ नका. आज प्रत्येकजण तुमचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करेल. कोणी टीका करेल, कोणी अपमान करेल, कोणी चितावणी देईल. पण लक्षात ठेवा, प्रत्येक चेंडू खेळणारा फलंदाज मोठा होत नाही. मोठा खेळाडू कोणता चेंडू सोडायचा हे ओळखतो. तसंच आयुष्यातही प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. नियम दुसरा, आधी ऐका आणि मगच बोला. देवाने आपल्याला 2 कान आणि एकच तोंड दिलं आहे ना, याचा अर्थ बोलण्यापेक्षा जास्त ऐका. कारण जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्ही शिकता, आणि जेव्हा फक्त बोलता तेव्हा तुम्हाला आधीच माहीत असलेलीच गोष्ट पुन्हा सांगता. आता नियम तिसरा, रागात कधीच निर्णय घेऊ नका. राग फक्त काही मिनिटाचा असतो, पण रागात बोललेले शब्द आयुष्यभर जखमा देतात. म्हणून राग आला तर उत्तर देण्याआधी स्वतःला वेळ द्या, कारण शांत मन नेहमी योग्य निर्णय घेतं. नियम चौथा, तुमची ऊर्जा योग्य ठिकाणीच वापरा. सगळ्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नका, सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न तर करूच नका, कारण संपूर्ण जगाला आनंदी करणं कोणाच्याही हातात नाही. पण स्वतःचं मन शांत ठेवणं हे पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आता नियम 5वा, मौनही एक उत्तर असतं बरं का. काही लोक उत्तरासाठी पात्र नसतात, त्यांना तुमचा वेळही देऊ नका. कधीकधी तुमचं मौन समोरच्याला त्याच्या शब्दापेक्षा जास्त विचार करायला भाग पाडतं. आता नियम 6वा, शांतता म्हणजे आत्मविश्वास. जे लोक सतत स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात ना, त्याच्या मनात अजूनही शंका असते. पण ज्याला स्वतःची किंमत माहीत असते तो शांत असतो. त्याला टाळ्यांची गरज नसते, त्याला लोकांनी मान्यता द्यावी याची गरजच नसते. नियम 7वा, स्वतःसोबत शांत बसायला शिका. आज माणूस संपूर्ण जगाशी बोलतो, पण स्वतःशी बोलायला विसरतो. दररोज 10 मिनिटं फोन बाजूला ठेवा, डोळे बंद करा, स्वतःच्या श्वासांकडे लक्ष द्या. तुमच्या मनात किती आवाज आहे हे तुम्हाला जाणवेल, आणि जेव्हा मन शांत होईल तेव्हा आयुष्य स्पष्ट दिसू लागेल. आता शेवटची प्रेरणादायी गोष्ट सांगते. एका वृद्ध संतांना विचारलं गेलं, तुमच्या चेहऱ्यावर इतकी शांतता कशी? ते हसले आणि म्हणाले, मी प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देणं सोडलं आणि प्रत्येक क्षणातून शिकणं सुरू केलं. हे वाक्य साधं आहे, पण यातून संपूर्ण आयुष्याचं तत्त्वज्ञान दडलेलं आहे. मित्रांनो, शांत राहणे म्हणजे हरणं नाही, शांत राहणं म्हणजे स्वतःवर विजय मिळवणं. जग बदलण्यापूर्वी स्वतःच्या मनाला शांत करा. लोकांना उत्तर देण्यापेक्षा तुमचं यश उत्तर देऊ द्या. लक्षात ठेवा, मोठी झाडं आवाज करत नाहीत, खोल समुद्र गोंधळ घालत नाही, आणि खरोखर शक्तिशाली माणूस स्वतःला सिद्ध करण्यात वेळ घालवत नाही. तुमची शांतता तुमची सर्वात मोठी ताकद बनू शकते. फक्त तिच्यावर विश्वास ठेवा. जर या व्हिडिओने तुमच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल घडवला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, आणि अशाच प्रेरणादायी मराठी पुस्तकांच्या सारांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमी बोला, जास्त ऐका, खोल विचार करा, आणि शांततेला तुमची सर्वात मोठी ताकद बनवा. हेच लक्षात ठेवा. धन्यवाद.